नमस्कार, मी चित्रलेखा. माझ्या चित्रलेखा या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. आज आमच्याकडे आहे ना मच्छीवाले आले होते दरवाजामध्ये. छान भाईंदरची मच्छी आहे. हे बघा, ही सुरमई आहे बघा, केवढी मोठी सुरमई आहे. हे बघा, त्याला मी धुतली आणि हळद तिखट मीठ लावून छान मॅरिनेट करून आता मी फ्राय करायला मम्मीकडे देते. हे पहा, आणि आम्ही सुरमई घेतली आहे आणि खेकडे घेतले आहेत. बघा, खेकड्याची नांगी बघा केवढी मोठी आहेत. हे बघा, आणि हे खेकडे आहेत ना मोठे होते म्हणून आम्ही त्याचे 2 भाग केले आहेत. आणि हे जे खेकड्यांचे काळे पाय दिसत आहेत ना, ते आम्ही त्या मिक्सरमध्ये वाटून त्याचा अर्क काढणार आहे. तर मग आता आपण जाऊया किचनमध्ये याचा अर्क बनवण्यासाठी. आता हे खेकडे आम्ही धुवून साफ केले आहेत. हे बघा, स्वच्छ झालेले आहेत ते खेकडे. बघा खेकडी, आणि हे खेकड्यांच्या रश्श्यासाठी हे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं. खोबरं थोडंसं करपलं जाऊ दे. हे बघा, आता मी काय करते, हे जे काळे पाय आहेत ना ते मिक्सरला वाटून घेते, गाळून घेते आणि त्याचा अर्क आपण रश्श्यात टाकणार आहे. मस्त लागतात अर्क असं वाटून. हे आपले हे पहा, आता आपले खेकडे फोडणीला जात आहेत. मोठी खेकडे असल्यामुळे ना हे जरा पातेलं मोठं घेतलं आहे. तिकडे सुरमई फ्राय होत आहे, इकडे खेकड्यांना आता आपण खेकड्यांचा रस्सा करत आहोत. 1 2 हे 3 4 5 डाव, ते छोटे डाव आहेत. 5 छोटे डाव आहेत. तेल तापेपर्यंत हे बघा आपली सुरमई इथे फ्राय होते. मध्ये कोलंबीचा रस्सा छोट्यांसाठी आमच्या. इथे सुरमई फ्राय होते, इथे कोलंबी रस्सा, आणि ते खेकडे होत आहेत. लसूण फोडणीला टाकलं. आता तेल चांगलं तापलं आहे, आता लसूण घातलं फोडणीला. आता आपला लसूण चांगला फ्राय झालेला आहे, फ्राय होतोय. आता कांदे जवळपास किती कांदे कापले? 3 मोठे कांदे. टोप एवढा मोठा आहे ना. आता आपण कांदे चांगले फ्राय करत आहोत. कांदा, लसूण आणि त्याच्यात घातलेला आहे तेजपत्ता. कांदा लवकर थोडंसं मीठ टाकते.
कांदा ट्रान्सपरंट आणि लवकर पोळायला जावं यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ घातलं. इकडे सुरमई बघूया आपली कशी. आहा. आता आपला कांदा परतून छान झालाय. आता त्याच्यात टोमॅटो टाकले. हे किती टोमॅटो आहे? 2 मोठे टोमॅटो, 3 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटो असं प्रमाण घेतलंय. आपले कांदा टोमॅटो. आता हळद. हे बघा कसं छान तेल सुटलंय एका साईडने. कांदा टोमॅटो सगळे मिळून ही आपली घरगुती आलं लसूण पेस्ट. हे बघा आपले खेकड्याचे जे काळे पाय होते ना ते मी मिक्सरला वाटले आणि छान गाळून घेतले. आपल्या मैद्याच्या चाळणीने छान गाळून त्याचं अर्क निघालं. हे पहा असं वाडग्यात मी काढून ठेवलं आहे. हे ते आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण. इथे छान कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट तेजपत्ता आणि आता हे काय टाकते? आपला घरगुती मालवणी मसाला. 3 मोठे चमच घरगुती मालवणी मसाला. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त. हे पहा कांदा खोबऱ्याचं वाटण घातलंय आणि थोडा कलर येण्यासाठी आम्ही काश्मीरी चिली पावडर पण घातलेली. आपण माणसं किती खेकडे मोठे आहेत आणि आम्ही माणसं जास्त असल्यामुळे जरा जास्त वाटण वगैरे घालून क्वांटिटी वाढवणार आहोत. आणि घरात किती माणसं आहेत आपण? 8 2 16 2 वेळा 8 2 16. हां आता ही खेकडे आपण त्या फ्राय केलेल्या मसाल्यात टाकत आहोत. बघा काय खेकडी आहेत. बघा केवढ्या मोठ्या नांग्या. सगळे खेकडे भरलेले. हे अर्धा टोप झाला याच्यानेच. सगळे चांगलं मीठ लावून बघा. थोडंसं मीठ टाकू. आधी मसाल्यात टाकलेच आहे. मसाल्यात आधी मीठ टाकलंच आहे. आता खेकडे परतवताना सुद्धा थोडंसं मीठ घालतो. सगळ्या बाजूने सगळ्या खेकड्यांना मसाला लागला पाहिजे असं परतवून घ्यायचं. बघा कसा खेकड्यांचा आवाज येतोय परतवताना. आता हे नांगी काढलेलं आपण जे मिक्सरला लावले आहेत ना त्याचं हे पाणी आहे. अर्क गाळून घेतलेलं. ते काळे पाय असतात ना खेकड्याचे त्याचं हे मिक्सरला लावून काढलेला अर्क आहे. बघा केवढा
छान मी मैद्याच्या चाळणीने गाळून घेतलं होतं. त्याच्यात काय घालून पाणी किती वाढवायचं असेल ते वाढवतो. उकडे मसाला कुकर धुवायला टाकायचं. हे पहा, एकदाच काय जेवढं पाणी हवं आहे ना ते एकदाच टाकायचं. एकदा उकळी आली ना की मग पाणी नव्हतंच त्याच्यामध्ये. हे पहा, उकळी आली उतरताना बरं. इथे आमच्या छोट्या बच्चू लोकांचा कमी तिखटाचा गोडा मसाल्यातला रस्सा. आणि हे इथे आपले झालेले आहेत फ्राय, सुरमई फ्राय, गोड्या मसाल्यातील कोलंबी रस्सा. आणि इथे आपले खेकडे आता झाकण ठेवलेलं आहे, होऊ देतो. उकळी आली की झाकण काढायचं. छान आता त्याला झाकण ठेवलं, उकळी येईल. झाला आपला रस्सा तयार. बघा रश्श्याला कशी छान उकळी आली आहे. आणि आपले खेकडे तयार झाले आहेत. हे कशावरून ओळखायचं तर बघा कसा रंग बदलला आहे, नारंगी कलर आले त्याला. पाण्याचं नारंगी कलर बघा खेकडेला. वर दाखव. हे पहा, आणि ह्यांना खाऊ हवाय. आणि इथे क्रॅब होत आहेत. दाखवते. हे पहा, वरून कोथिंबीर घालून आता आपण सर्व करायला घेणार आहोत. हा आपला खेकड्यांचा रस्सा. गॅस बंद केला तर अजून उकळी फुटते. चला आता आपण सर्व करूया, मग तुम्हाला दाखवते. हे पहा, आपली खेकडा थाळी तयार झालेली आहे. हे पहा, मस्त पांढरा शुभ्र भात आहे, टोमॅटो, कांदा, लिंबाची फोड आणि हा आपला खेकडा रस्सा. बघा कसा घट्टसर आणि मस्त तर्रीदार आहे. आणि हे पहा, सुरमई फ्राय. आणि ही आहे आपली नाचणीची भाकरी. आणि याच्या बाजूला बघा काय आहे, खेकड्याची नांगी. बघा केवढी मोठी आहे. चांगले भरलेले खेकडे होते, आतमध्ये खूप गर आहे त्याच्या. छान खेकडे मिळाले आम्हाला. हे पहा, चला सगळ्यांनी जेवायला या. आणि असेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच मम्मीच्या नवीन नवीन रेसिपी, तिच्या हातचे पदार्थ तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळणार आहेत. ते सुद्धा चित्रलेखाच्या यूट्यूब चॅनलवर. हे पहा कसं छान दिसतंय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.